नमस्कार मित्रांनो, ब्यूतस चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लूहोस्टचं होस्टिंग वापरून त्याच्यामध्ये सबडोमेन कशा प्रकारे बनवायचं आणि सबडोमेनमध्ये होस्टिंग कशा प्रकारे इन्स्टॉल करायची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक स्टेप अशी समजण्यासारखीच सांगितलेली, म्हणजे लगेच तुम्हाला लक्षात राहणार आहे कोणत्या स्टेपला काय करायचं आहे. त्याच्यामुळे स्किप नका करू. आणि जे कोणी नवीन युजर असतील किंवा जुने युजर आहेत, सबस्क्राईब केलं नाही अजून, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. चला तर मग चालू करूया. सुरुवातीला तुम्हाला तुमचं जे होस्टिंग आहे, वेबसाईट होस्टिंग कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे ब्लूहोस्ट असन, होस्टिंगर असन, कोणतं जे असेल त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यावर संपूर्ण प्रोसेस करायची. मी आता तुम्हाला जी प्रोसेस सांगणार आहे ही ब्लूहोस्टवर आहे. ब्लूहोस्टवर आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, हे पहा, अशा प्रकारे ते पॅनल दिसणार आहे ब्लूहोस्टचं लॉग इन केल्यानंतर. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला हे पहा, या ठिकाणी ऑप्शन दिलेले, त्याच्यामध्ये डोमेनमध्ये जायचे. आपलं जे डोमेन असणार आहे त्याला सब डोमेन करायचं, एक्स्ट्रा एक डोमेन कनेक्ट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, सर्वात खाली या ठिकाणी दिलेलं आहे सब डोमेन, या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर हे पहा, या ठिकाणी मी आत्ताच एक सब डोमेन बनवले, marathi.bvitas. अशा प्रकारे सबडोमेन बनवायचं आहे तुम्हाला. तर काय करायला लागणार आहे, आत्ता मी हे तयार केलेलं आहे, 2च मिनटं झाले मी तयार करून. हीच प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे करायचं आहे. याच्यामध्ये ॲड सबडोमेनमध्ये जायचं आहे. याच्यामध्ये सबडोमेन तुम्हाला जे नाव द्यायचं आहे तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे. काही द्या, तुम्हाला जे पाहिजे, तुमच्या वेबसाईटनुसार तुम्हाला काय ॲड करायचं असेल ते नाव द्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. आणि या ठिकाणी डोमेन येणार आहे, डोमेनची लिस्ट येणार आहे, म्हणजे तुमच्या ज्या काही वेबसाईट या ठिकाणी कनेक्ट असणार आहे होस्टिंगला, त्या सर्व होस्टिंगमध्ये जेवढ्या कनेक्ट वेबसाईट आहे सर्व या ठिकाणी दाखवली जाणार आहे. कोणत्या डोमेनला तुम्हाला ते कनेक्ट करायचे, सबडोमेन त्या ठिकाणी ते कनेक्ट करायचे. म्हणजे कनेक्ट झाल्यानंतर कशा प्रकारे येणार आहे, हे पहा, या ठिकाणी सुरुवातीला नाव होतं आपलं, हे काय, मराठी हे नाव मी जोडलेले. पुढं जे नाव आहे ब्यूवितास जी. अशा प्रकारे तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते सुरुवातीला येणार आहे आणि पुढचं जे असणार आहे डोमेन ते मेन डोमेन असणार आहे. हे डोमेन लक्षात आलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचे आणि डोमेन सिलेक्ट करून घ्यायचे कोणतं असणार आहे तुमचं. ते झाल्यानंतर या ठिकाणी ॲड सबडोमेन अशा प्रकारे ऑप्शन येईल, ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे सबडोमेन तयार होणार आहे त्याचे जे काही फाईल तयार होणार आहे त्या फोल्डरमध्ये ॲड होणार आहेत. मग ते जे नाव असणार आहे, तुम्हाला जे नाव द्यायचं आहे, समजा मराठी, समजा मी तेच नाव या ठिकाणी ॲड करणार मराठी. त्याच्यामध्ये सर्व काही डाटा माझा गेला पाहिजे. म्हणजे सबडोमेनवर मी काही काम केलं असेल, पोस्ट लिहिले असतील, वेब स्टोरी असेल, प्लगइन इन्स्टॉल केले, काय डाटा असेल तो सर्व या ठिकाणी सबडोमेनचा जो काही फोल्डर असणार आहे हा मराठीचा, या ठिकाणी सर्व काही ॲड होणार आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी नाव द्यायचं आहे, फक्त नाव असं द्या की ते लक्षात राहीन असं. त्याच्यानंतर ॲड सबडोमेन करून घ्यायचं आहे, ते त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. ऑलरेडी मी ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे आत्ता मी ॲड करणार नाही आहे. या ठिकाणी सबडोमेन हे पहा, या ठिकाणी मी ॲड केलेले आलेले आहे. आता हे सर्व काही मी ॲड केलेले हे पहा, या ठिकाणी डोमेन पण आलेलं आहे, या ठिकाणी सबडोमेनचं नाव आलेलं आहे, रूट डोमेन आलेलं आहे आणि डॉक्युमेंट रूट आलेलं आहे, म्हणजे रूट फोल्डर कोणत्या ठिकाणी आपला मराठीमध्ये. हे लक्षात आलं आहे. झालं आत्ता सर्व. झाल्यानंतर काय करायचं आहे, माय साईटमध्ये यायचं. ठीक आहे, माय साईटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ॲड साईटचं ऑप्शन आहे खाली, हे पहा, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्रिएट न्यू साईट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर साईट नेम विचारलं आहे, त्या ठिकाणी साईटचं नाव द्यायचं तुम्हाला, जे नाव ठेवायचं असेल ते. मला आत्ता मराठीच ठेवायचं, फक्त मी मराठी टाकणार आहे. त्याच्यानंतर सबटायटल, वेबसाईटला काही सबटायटल द्यायचं असेल तुम्हाला ॲड करता येणार आहे, नको असेल तर कॅन्सलही करता येणार, असं काही नाही, कंपल्सरी द्यायलाच पाहिजे असं. वर्डप्रेस इन्स्टॉल झाल्यानंतर त्याच्यानंतर पण तुम्हाला ते ॲड करता येतं एक्स्ट्रा. शक्यतो आत्ता द्यायचं नाही मला, त्याच्यामुळे मी नेक्स्ट करणार आहे. त्याच्यानंतर डोमेनचं ऑप्शन आलं आहे, डोमेन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. डोमेन कोणतं होतं आपलं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, marathi.bvitas. हे पहा, या ठिकाणी आलेलं आहे. डिरेक्टरीमध्ये काहीच नाही टाकायचं, हे ब्लँकच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्लगइन विचारले आहेत, हे प्लगइन तुम्हाला ॲड करायचे आहेत का, हे फ्री प्लगइन आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल या ठिकाणी टिकमार्क करायचं आहे, नको असेल तर ते टिकमार्क केलेले काढून टाकायचे. मी आत्ता तिन्ही पण प्लगइन ठेवणार आहे, मला ते लागणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. वर्डप्रेसचं जे काही इन्स्टॉलेशन होते त्याच्यासाठी हा थोडा वेळ घेणार आहे. हे पहा, इन्स्टॉलेशन चालू आहे. याच्यामध्ये आत्ता आपली जी वेबसाईट ही कशासाठी असणार आहे, ब्लॉगसाठी, स्टोअरसाठी, बिझनेस किंवा पोर्टफोलिओ किंवा रिझ्यूम कशासाठी असणार आहे
तर आपला ब्लॉग असणार आहे. ब्लॉग तयार करायचा आपल्याला, त्यासाठी ब्लॉगला क्लिक करायचे. ब्लॉगला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन वर्डप्रेस इन्स्टॉलेड सक्सेसफुली, अशा प्रकारे आले. वर्डप्रेस इन्स्टॉल झालेले. आता याच्यामध्ये आपल्याला लॉग इन करायचे. लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी युजर नेम आला आहे आणि खाली पासवर्ड आलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे पासवर्ड आहे. आता हा पासवर्ड आपल्याला बदलावा लागणार आहे. जे काही पासवर्ड आहे तुमचा तो चेंज करून घ्यायचा आहे. तुम्हाला लॉग इन करायचे. हे पहा इथं लॉग इन टू वर्डप्रेस या ठिकाणी क्लिक करायचे. हे पहा लोडिंग वर्डप्रेस, हे लोड होत आहे. हे पहा लोडिंग झाल्यानंतर या ठिकाणी चालू झालेले. आपलं जे डोमेन होतं हे पहा या ठिकाणी आलेले, म्हणजे जी आपली साईट आहे व्ह्यू साईट जर केलं या ठिकाणी साईट दाखवली जाणार. हे पहा अशा प्रकारे साईट आलेली, पण हे आत्ता ॲक्टिव्ह नाही आहे. ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडासा वेळ घेणार आहे. तोपर्यंत आपल्याला बाकी जी काही सेटिंग असणार आहे ब्लॉगसाठी ही सर्व करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर साधारणतः हे सर्व काही ॲक्टिव्ह होण्यासाठी अर्धा तास घेतला जातो. त्याच्यानंतर तुमचं जे काही सबडोमेन आहे हे ॲटोमॅटिकली ऑनलाईनला येऊन जाणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जी काही सेटिंग मी आत्ता सांगितलेली ही संपूर्ण सेटिंग तुम्हाला करून घ्यायची आणि हे वर्डप्रेस इन्स्टॉल होणार आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर मी बाकीची जी सेटिंग आहे याच्यासाठी मी सेपरेट एक व्हिडिओ तयार करून घेईन. त्याच्यामध्ये काय काय सेटिंग करायची, कशा प्रकारे आपला ब्लॉग रँक होणार आहे. त्याच्यामुळं आपला हा जो पार्ट आहे हा पहिला असणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला ती संपूर्ण माहिती देणार आहे. म्हणजे इन्स्टॉलेशन काय काय असणार आहे, कशा प्रकारे सेटअप करायचं आहे ब्लॉगचा, संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि नेक्स्टचा जो काही पुढचा पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये पुढं भेटूया. चला, थँक्यू.